आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। 31 मे रोजी परभणी जिल्ह्यामध्ये जे वेगवेगळ्या संघटनेच्या वतीनं गायरानधारकांचं जेलभरो आंदोलन करण्यात नियोजित होतं। हे आंदोलन आचारसंहितेच्या कारणामुळे काही कारणामुळे पुढे ढकलण्यात आलेलं आहे। 4 जूनच्या नंतर या आंदोलनाची नवीन दिशा पुन्हा सर्वांची बैठक होऊन ठरणार आहे। नवीन तारीख लवकरच कळवण्यात येईल। त्यामुळे गायरानधारकांना विनंती आहे की आम्ही तुमच्या हितासाठी निर्णय घेतलेला आहे। आताच हे आंदोलन स्थगित केलेलं आहे हे आपणा सर्वांना माहिती असावं आणि 4 तारखेनंतर आपल्याला नवीन तारीख कळवण्यात येईल। जय भीम। त्याला एकच आम्ही सांगणार, 31 तारखेला जे जेलभरो आंदोलन ठेवण्यात आलं होतं त्या संदर्भानं आम्ही जिल्हाधिकारी साहेबांसोबत चर्चा केली। त्या चर्चेमध्ये आमदार राहुलजी पाटील, पप्पूराजी शेळके, बायजाबाई घोडे आणि असे अनेक कार्यकर्ते त्या बैठकीला हजर होते। कलेक्टरनं सांगितलं की बाबा आत्ताच गायरानाच्या संदर्भात तुम्ही जो काय जेलभरो करतात ते बरोबर नाही। आचारसंहिता चालू आहे। आचारसंहितेमुळे तुम्ही जर हे केलं तर थोडंसं वेगळा परिणाम होऊ शकतोय। तुम्ही नंतर परत आचारसंहिता संपल्याच्या नंतर जे तुमचं जे काय आंदोलन आहे ते तुम्ही करू शकता, करावा असं आमचं म्हणणं आहे। तर त्यावेळेस आमदार बोलले त्यांना की साहेब हे गायरानधारक सगळे भयभीत झालेले आहेत, तुम्ही आता आदेश काढलेला आहे, तुम्ही उच्च न्यायालयाचा हवाला दिलाय, तर त्यानं चांगल्या हवाला दिलाय, ही गोष्ट खरी आहे। परंतु आताच आम्ही कुठं काय करायला लागलो, आता आणखी आम्ही हे केल्याच्या नंतर आणखी तुम्हाला आंदोलन करताच येतंय ना, आता फक्त थांबावा तुम्ही। आणि म्हणून आम्ही विचार केला की खरंच ह्या आचारसंहितेमध्ये आपल्याला आंदोलन करता येणार नाही, कारण का की काही इग्न संतोषी माणसं आहेत आणि ते काहीतरी घडवून आणू शकतात आणि गायरानधारकाला मार घालू शकतात। आजच्या आपलं लाठीचार होऊ शकते। या निमित्तानं गायरानधारकाला वाचवण्यासाठी गायरानधारकाला मार खाऊ घालणं हे नाही आमचं उद्देश। म्हणून आम्ही परवाला बी जी काय आपण जी मुलाखत घेतली होती त्या मुलाखतीत सांगलं होतं 31 तारखेला जेलभरो आहे। परंतु आज मी परत तेच सांगतो की आज आपण 31 तारखेचा जो काय जेलभरो आहे तो सध्या स्थगित केला आहे आणि 4 तारखेच्या नंतर इलेक्शनचा निकाल लागल्याच्या नंतर लागलीच आपण त्याची पुढची तारीख डिक्लेअर करणार आहोत। त्या संदर्भात आज आम्ही परत आपले परवीनजी कनकुटे साहेब आहेत, पप्पूराज शेळके आहेत, बायजाबाई घोडे आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत। अशा ह्या पद्धतीनं गायरानधारकानं जो आपण हे केलंय 31 तारखेचा जो काय निर्णय घेतलाय तो सध्या स्थगित केलाय आणि ताबडतोब आपण पुढची तारीख जाहीर करून मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेणार आहोत। त्यामध्ये मग वंचित सोबत असन, मानवी हक्क अभियान असन, जमीन अधिकार आंदोलन असन आणि आणखी सामाजिक संघटना सोबत आपल्या असतील। मेला जी बैठक झाली होती की गायरान संदर्भानं जेलभरो आंदोलन करण्याचं ठरलं होतं, परंतु जिल्हा प्रशासनाच्या वतीनं काल आम्ही जिल्हाधिकारी आणि परभणीचे लोकप्रिय आमदार आदरणीय राहुल पाटील यांच्या समक्ष जिल्हाधिकारी यांची भेट घेतलेली आहे आणि त्या भेटीमध्ये असं जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं की बाबा आम्ही तुर्तास कोणतीही कारवाई करणार नाहीत आणि सध्या आचारसंहिता चालू असल्यामुळं तुमचं आंदोलन स्थगित असावं, जेणेकरून तुमच्या प्रशासनालाही त्रास होणार नाही आणि गायरानधारकालाही त्रास होणार नाही। म्हणून आम्ही असा सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने निर्णय घेतला की बाबा हे आचारसंहिता संपल्याच्या नंतर नवीन तारीख ठरवून गायरानधारकांचा परत मोर्चा किंवा मग धरणे आंदोलन जे काही ठरेल ते लवकरच आपल्याला गायरानधारकाला कळवण्यात येईल। तरी गायरानधारकांनी सर्व गायरानधारकांनी या उद्या 31ला होणारा जे जेलभरो आंदोलन आहे ते स्थगित केलेलं आहे आणि नवीन तारीख लवकरच कळवण्यात येईल।